आपल्या देशाचं धोरण आहे आणि जे धोरण जे असतं ते आपल्या देशाचा कायदा आहे. धोरण कायद्याला अनुसरून बनवावं. तर आपलं पाण्याचंही धोरण आहे. भारत स्वतंत्र झाल्यानंतर 1987 मध्ये पाण्याचं धोरण निश्चित झालं. आताच्या घडीला आपलं जे आहे याच्यात सुधारणा होत गेलेली आहे. आता आपलं जे 2019चं जे जल धोरण आहे 2019 हे मी डायरेक्ट याच्याकडे आलेलं आहे. याच्यामध्ये खूप सारे टप्पे आहे पण एवढं तुम्हाला काही कामाचं नाही. महत्त्वाचं 2019चा जल धोरणानुसार जसं आम्ही तुम्हाला सांगितलं का प्रत्येक माणसाला 15 लिटर पाणी मिळालं. कोणी पाण्यापासून वंचित राहणार नाही. त्याला गुणवत्तापूर्ण पाणी मिळालं पाहिजे, त्याला शुद्ध पाणी मिळालं पाहिजे, त्याला नियमित पाणी मिळालं पाहिजे. म्हणजे त्याला निरोगी जीवन जगण्यासाठी त्याला सातत्यपूर्ण पाणी मिळालं. म्हणजे पिण्याच्या पाण्याचं धोरण. दुसरं आहे शेती व्यवसायाचं धोरण. मगाशी जे म्हटलं तर शेतीसाठी पाणी पाहिजे. मग शेतीच्या पाण्याच्या अनुषंगाने सरकारचं धोरण आहे.